साठी आहे की ते जेव्हा पंतप्रधान बोलतात, आता मी शरद पवारांशी बोललो होतो तेव्हा ज्यावेळेस पंतप्रधान बोलतात त्यावेळेस ते कसं बोलतात की एक आहे त्यांचं काम काय आहे ते असं बोलू शकतात एक रहेंगे तो सेफ आहे. आणि त्यांनी तर ते तुमच्या वोट जिहादवर एक उदाहरण दिलं की पुण्यातल्या काही विशिष्ट समाज जर यांना मदत करतो कोणत्या याला त्यांचं जे होतं ते रुख ब्राह्मणांकडे होतं की जर भाजपला देतात तर तो कसं आम्ही त्याला वोट जिहाद बोलतो का. मी पुन्हा सांगतो, मला या देशातल्या कुठल्याही माणसाने हे सांगावं की देशाचे प्रधानमंत्री एक है तो सेफ आहे म्हणतात म्हणजे आपण एकत्रित राहिलो तर सुरक्षित राहू, याच्यात काय चूक आहे. असा कोणचा देश आहे मला सांगा, असा कोणचा देश आहे की ज्याचा प्रधानमंत्री हे म्हणणार नाही की एकत्रित राहिलो तर आपण सेफ आहोत. त्यामुळे याची मिरची लागण्याचं कारण काय आहे. आणि याच्यावर जी एनॉलॉजी पवार साहेबांनी मांडली आहे, शेवटी पवार साहेबांमध्ये लपलेला जातीवाद हा उफाळून येतोच, तो आलाच. पण मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आहे. सवाल आहे असं कोणी म्हटलं का, समजा एखादा समाज आम्हाला मत देतोय, त्यांनी असं म्हटलं की दुसऱ्या समाजाने वोट दिलं नाही तर सोशल बायकॉट करा, त्यांचं दानापाणी बंद करा, त्यांना बहिष्कृत करा असं म्हटलंय. पवार साहेब ज्यांच्या सोबत आहेत ते हे म्हणतायत, याचं उत्तर द्यावं लागेल ना. ठीक आहे, ते पवार साहेब तर तुमच्या युतीच्या बाहेरचे आहे, तुमच्या याचे बाहेरचे आहे. त्या धर्मयुद्धावरून तुमच्या युतीतच युद्ध व्हायची स्थिती आहे. तिकडे दादा तर बिलकुल नाही ऐकत की बटेंगे तो कटेंगे त्यांना मान्यच नाहीये. तुमच्यात असून त्यांना मान्य नाही, हे तर बाहेरचेच आहेत. असं आहे, दादा तिकडनं आले आहेत त्यामुळे त्यांना आमच्या सगळ्या गोष्टी एका वेळी समजत नाहीत, त्यांच्या लक्षात नसेल आलं. आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी काय म्हटलं, बटेंगे तो कटेंगे ठीक नाही आहे, त्यांनी म्हटलं एक है तो सेफ आहे ठीक आहे, जे प्रधानमंत्री म्हणतात. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ एका ग्लासात अर्धा ग्लास पाणी आहे. त्यांचं म्हणणं आहे की ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणू नका, ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणा. आम्हाला मान्य आहे, काय विचारसरणी जुळत नाही त्यांच्याशी, तुमची विचारसरणी नाही जुळत आहे. सगळी विचारसरणी जुळली असती तर वेगळा पक्ष कसा राहिला असता त्यांचा. आणि हे तर मी पहिल्या दिवशी सांगितलं की आमची त्यांची पॉलिटिकल युती आहे, राजकीय युती आहे. आमचे जर सगळ्या गोष्टी जुळल्या असत्या, सगळी विचारसरणी जुळली असती, आता सोबत आले आहेत, हळूहळू रंगतील. पण मंचावर नाही येत, नाही आमच्या रंगावर रंगतील. नाही नाही मंचावर नाही आले ना, कुठे आले, मोदींच्या मंचावर आले. हा, तुम्ही जे सांगता चुकीचं आहे. मोदीजींच्या मंचावर ते गेले, आम्ही ठरवलं होतं. पहिल्या सभेला मी गेलो, हे दोघं नव्हते. दुसऱ्या सभेला सीएम गेले, मी आणि दादा नव्हतो. एका सभेला दादा गेले, मी आणि सीएम नव्हतो. एका सभेला तटकरे गेले, आम्ही कोणीच नव्हतो. असं आम्ही ठरवून घेतलं होतं, कारण प्राईम मिनिस्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की सगळे तुम्ही याल, तुमच्या सभा होऊ शकणार नाही, सगळ्यांनी याची गरज नाही, तुम्ही सभा वाटून घ्या. तशा सभा वाटून घेतल्या. तुम्ही सभा वाटून घेतल्या तरी झिशान आणि सना मलिक नव्हते तिथे, त्यांचे उमेदवारच आहेत ना. ते असले नसले त्यांना विचारा. पण मोदीजींच्या सभेत राष्ट्रवादीचे 3 प्रमुख नेते आहेत, 4 आहेत समजा. भुजबळ साहेबही होते मोदीजींच्या सभेत, तटकरेही होते मोदीजींच्या सभेत, प्रफुल्ल पटेलही होते, आणि दादा यांच्या सगळ्यांनी भाषणं केली आहेत मोदीजींच्या सभेत. हे तर दादा तर चला बाहेरचे झाले, तुम्ही तुमच्या आतल्या लोकांना काय सांगणार. पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, त्यांनाही नाही आवडत, तेही कटेंगेच्या बटेंगेवर त्याच्या विरोधात आहेत. त्यांनाही समजलं नाही काय आहे ते, त्यांनाही समजलं नाही. मला असं वाटतं की त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. असं नाही आहे ना, सगळ्यांना ती गोष्ट समजेलच, कधी कधी नाही समजत, आम्ही समजवू त्यांना, काही अडचणीचं काम नाही आहे. म्हणजे पोलरायझेशन तुम्ही करत नाही, तुमचं म्हणणं आहे की ते पोलरायझेशन 100% ते करतायत. आम्ही उत्तर देतो. आता मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही माझे एवढे भाषण दाखवले ना, ठीक आहे, माझे 75 भाषणं झाले. या 75 भाषणाचा कंटेंट काढा, कंटेंट पर्सेंटेज वाईज 99.5%, 99.5% विकास योजना, रोडमॅप, पुढे काय करणार. 0.5% उत्तर देतो मी, उत्तर. कारण जर उत्तर दिलं नाही तर समोरच्याचं खरं वाटतं. ठीक आहे, मी आता